मागच्या भागात रिद्धिजींच्या जीवाला किती धोका होता हे तुम्ही बघितलं होतं. इतकं की त्यांच्या केअरटेकरनेच त्यांच्या जेवणात ते विष मिसळून त्यांना देण्याचा प्रयत्न केला होता. आता पुढे रमेशजी हे बघून लगेच कुणाला तरी मेसेज करतात आणि काही वेळातच ते स्वतः तळघरात होते, जिथे त्या केअरटेकरला बांधले होते. केअरटेकरने रमेशजींना पाहताच घाबरत घाबरत सर्व काही सांगितले. सर, मी गरीब कुटुंबातील मुलगी आहे. हे सर्व करण्यासाठी मला कोणीतरी पैसे दिले होते. यामागे कोण आहे हे मला माहीत नाही. ती खोटं बोलत होती हे रमेशजींना माहीत होतं. म्हणून तो रिद्धिजींच्या माध्यमातून वैभवचा नाश करू इच्छिणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी निघाले, किंवा ठकराल यांची गादी त्यांना बळकवायची होती असे म्हणता येईल. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी रमेशजीने तिला सोडून दिले आणि त्यांच्या एका विश्वासू माणसाला तिच्या मागे जाण्यास सांगितले. त्या मोलकरणी मागे रमेशजींनी आपला विश्वासू माणूस पाठवला होता. रमेशजींना चांगलं माहीत होतं की ती मोलकरीण स्वतःला वाचवण्यासाठी त्या व्यक्तीकडे नक्कीच जाईल, ज्याने तिला पैसे दिले होते. रिद्धिजींना कोणाला हानी पोचवायची आहे हे रमेशजींना अजूनही माहीत नाही. त्यामुळे केअरटेकर घराबाहेर पडताच तिने ताबडतोब कोणाला तरी फोन करून सांगितले की तिला पकडले गेले आहे आणि आता कोणीतरी मोठ्या मालकिणीला हानी पोचवू इच्छित आहे हे राजवाड्यात माहीत आहे. तो माणूस फोनवर काय म्हणाला हे न समजल्याने महिलेने लगेच फोन कट केला. कोणीतरी ती मोलकरीण मागे वळताच तिला काळ्या कपड्याने झाकून बेशुद्ध केले आणि त्यांनी तिला गाडीत बसवले आणि ऋषिकेशच्या बाहेर नेले. आत येताच रमेशजींनी लगेच वैभवला फोन करून सर्व काही सांगितले. केअरटेकरला एका गुप्त ठिकाणी नेण्यात आले, जेथे वैभव आणि रमेशजी राहत होते. तेथे जाऊन तिने पैसे दिलेल्या व्यक्तीचे नाव सांगितले. मोठ्या मालकिणीला मारण्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीचे नाव ऐकताच रमेशजींच्या पायाखालची जमीन सरकली. येथे जेव्हा रमेशजी ठकराल यांनी त्यांच्या नातवाला त्यांच्याबद्दल सांगितले, त्यामुळे जणू त्याच्यावर वैभववर पर्वतच कोसळले होते. पण आता त्याला चतुराईने वागावे लागणार हेही कळले होते. त्यानंतर वैभवने रमेशजींना संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली की ते रिद्धिजींना कसे सुरक्षित ठेवू शकतात. त्याच ठिकाणी प्रीती खुशबूला सोबत घेऊन घरी आली होती. रमेशजींना का माहीत नाही, पण त्या मुलीच्या मोठ्या निळ्या डोळ्यात इतकं सत्य दिसत होतं, जे खूप रडल्यामुळे पूर्ण लाल झाले होते. आधी खुशबूने तिथे राहण्यास नकार दिला होता. मग रमेशजींनी प्रीतीला तिच्या खोलीत जाण्याचा इशारा केला आणि खुशबूला त्यांच्या खोलीत नेले. तिला खोलीत घेऊन रमेशजींनी खुशबूला सगळा प्रकार सांगितला. थोडा वेळ विचार करून खुशबू हो म्हणाली. तो दिवस होता आणि एक आजचा दिवस. खुशबू रिद्धिजींसोबत सावलीसारखी राहते. खुशबू स्वतः जेवण बनवायची, तरीही ती स्वतः खायची आणि मग रिद्धिजींना खायला द्यायची. फ्लॅशबॅक एंड. रमेशजी त्यांच्या आठवणीतून बाहेर येतात आणि वर पाहतात आणि म्हणतात, माझ्या मुलीवर दया करा, तिला सांत्वन द्या, तिला खूप वेदना होत आहेत. इथे 5व्या मजल्यावर वैभवची खोली असते. वैभव रूममध्ये येताच त्याने सर्वात आधी त्याच्या पीए शिवला फोन केला आणि त्याच्या इच्छेशी संबंधित छोटीशी गोष्ट शोधायला सांगितली आणि तो स्वतः डायरी उघडून खाली बसला. डायरीच्या पहिल्या पानावर आई आणि खुशबू आणि तिच्या आईचे काही लहानपणीचे फोटो चिटकवले होते. त्यानंतर पहिल्या पानावर 29 फेब्रुवारी असे लिहिले होते. आई, आज तुझी मुलगी 18 वर्षांची झाली आहे. तू जाऊन 6 वर्षे झाली. तुझ्याशिवाय ही 6 वर्षे आम्ही कसे जगले हे फक्त मलाच माहीत आहे. 6 वर्षात असा एकही दिवस गेला नाही की जेव्हा मी तुला मिस केले नाही. तिच्या डायरीच्या पहिल्या पानावर तिने सर्व काही लिहिले होते. तिथे काही अश्रूंच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या, ज्यावरून हे सर्व लिहिताना तिला किती वेदना झाल्या असतील हे स्पष्ट दिसत होते. वैभवने पुढे वाचायला सुरुवात केली, जिथे असे एकही पान नव्हते. जिथे दिवसभर हसत हसत सगळ्यांची खूप काळजी घेणाऱ्या खुशबूच्या हृदयात किती वेदना आहे ते स्पष्टपणे दाखवणाऱ्या खुशबूच्या अश्रूंचा कुठेही थांगपत्ता नव्हता. तिचे निळे डोळे सर्व काही सांगत असले तरी खुशबू तिचे सर्व दुःख तिच्या हसण्यामागे लपवून ठेवत होती. पण कुणी नीट पाहिलं तर लक्षात येईल की त्या हसऱ्या चेहऱ्यामागे सगळ्यात जास्त वेदना दडलेल्या असतात. वैभवला डायरीचा अर्धाच भाग वाचता येतो. त्यानंतर तो जातो आणि खुशबूच्या कपाळावर हात ठेवतो. खुशबूला जसा कुणाचा तरी स्पर्श जाणवताच ती लगेच हसली. सकाळची वेळ. ठकराल महल. खुशबू सकाळी लवकर उठते आणि रिद्धिजींच्या पहाटेच्या पूजेसाठी तयारी करते. खुशबू रिद्धिजींची साडी फिक्स करत होती. तेवढ्यात प्रीती खोलीत आली आणि खुशबूला म्हणाली, चिकू तू जा आणि तयार हो, तोपर्यंत मी बडीमाला तयार करून घेते. आज आपल्याला जायचे आहे. सर्वात आधी आज तुझं सायकोलॉजीचे इम्पॉर्टंट क्लास आहे. नंतर त्या काव्याच्या कार्यक्रमासाठी आपल्याला घाटावर जायचे आहे. हे ऐकून रिद्धीची लगेच खुशबूला उचलून घेतात आणि म्हणतात, पोरी तू जा, लवकर तयार हो, तोपर्यंत प्रीती तयार होऊन आम्हाला बाहेर घेऊन जाईल. हो. खुशबू वरती मान हलवत पटकन तिच्या खोलीकडे निघाली. मग प्रीतीसुद्धा रिद्धीची तयारी करू लागली, कारण काही वेळात सकाळच्या आरतीची वेळ झाली होती. काही वेळाने खुशबू पटकन तिच्या खोलीत गेली. ती खाली येत होती. तिचा लेहंगा आणि दुपट्टा सांभाळत होती, कारण तिला आधीच उशीर झाला होता आणि आज कॉलेजला गेल्यावर तिला एका कवितेच्या कार्यक्रमात हजेरी लावायची होती. दुसरीकडे वैभवीही सकाळच्या धावपळीनंतर पॅलेसच्या आत येतो. तेव्हा त्याला घुंगरांचा आवाज येतो.
तो आवाज ऐकून वैभव वर बघतो आणि पायऱ्यांकडे पाहतो, जिथून खुशबू मोठ्या उत्साहाने खाली येत होती. वैभवची नजर खुशबूवर खिळली होती. खुशबूने पीच रंगाचा लेहंगा, कपाळावर काळी बिंदी, कानात छोटे झुमके, एका हातात बांगड्या आणि रिद्धिजीने दिलेले घड्याळ आणि प्रीतीने दिलेले ब्रेसलेट घातले होते. खुशबू यावेळी खूप गोंडस दिसत होती. वैभवची नजर खुशबूवर खिळल्यासारखी वाटत होती. वैभवचे डोळे आपोआपच खुशबूच्या कपाळावर सजलेल्या बिंदीवरून तिच्या कोहलीच्या माखलेल्या निळ्या डोळ्यांमधून तिच्या गुलाबी गुलाबी ओठांकडे आणि खुशबूच्या मानेकडे सरकतात, जिथून खुशबूच्या गळ्यात एक लॉकेट होते जे खूप सुंदर आणि आकर्षक दिसत होते. हळूहळू वैभवची नजर खुशबूच्या उघड्या कमरेवर अडकते. वैभव फक्त खुशबूकडे बघत होता. हीच खुशबू या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून वाढत्या उद्धटपणाने थेट स्वयंपाकघरात जाते. खुशबूच्या स्वयंपाकघरात शिरल्यावर वैभवलाही खांद्यावर कुणाचा तरी हात जाणवतो आणि तो लगेच मागे फिरतो. तर रमेशजी चेहऱ्यावर खोडकर स्मित घेऊन त्यांच्याकडे बघत होते. रमेशजींना पाठीमागे पाहून वैभव घाबरून जातो आणि लगेच इकडे तिकडे पाहू लागतो. वैभवची अशी अवस्था पाहून रमेशजी थोडे हसले आणि वैभवही त्यांना पाहून लगेच सांगतो आणि त्याच्या खोलीकडे निघून जातो. मग वैभवला पुन्हा एकदा खुशबूच्या घोट्याचा आवाज ऐकू येतो. मग त्याच्या मनात काय येते ते त्याला कळत नाही. तो वळतो आणि रिद्धिजीच्या खोलीकडे जातो. रिद्धिजीची खोली. रिद्धिजी पाय हलवून व्यायाम करत होती. वैभवला येताना पाहून रिद्धिजी लगेच असतात आणि त्याला गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देतात. त्यामुळे वैभव काही वेळ तिच्याशी बोलतो आणि खुशबू नाश्ता घेऊन येत असल्याचे त्याला समजताच तो लगेच रिद्धिजींना म्हणाला, आई, आमच्या खोलीतच कोणाला तरी आमच्यासाठी कॉफी आणि नाश्ता आणायला सांगा. आज आमची खूप महत्त्वाची मीटिंग आहे. वैभवचे बोलणे ऐकून रिद्धिजी फक्त होमध्ये मान हलवते. तेव्हाच खुशबू येते. खुशबूला पाहून ती वैभवला नाश्ता द्यायला सांगते. रिद्धिजींचे बोलणे ऐकून वैभवच्या चेहऱ्यावर एक हसू उमटते, जे कोणाच्या लक्षात येत नाही आणि खुशबूला पाहून तो लगेच त्याच्या खोलीत जातो. वैभवचा राग वाढून ती स्वयंपाकघरातून त्याच्यासाठी नाश्ता आणते आणि ते घेऊन त्याच्या मजल्याकडे निघून जाते. खुशबू तिच्या मनात म्हणते, तो बसून नाश्ता करू शकतो, असे नाही. आता मला त्याच्यासाठी त्याच्या खोलीत नाश्ता घेऊन जावा लागेल. मला नकार द्यावासा वाटत होता, पण आई खूप प्रेमाने म्हणाली. मग आम्ही तो कसा नाकारू शकतो? खुशबूच्या मनात हे सगळं चालू होतं आणि लिफ्टही वैभवच्या मजल्यावर थांबते. खुशबू फूड ट्रॉली घेऊन आली आणि वैभवच्या खोलीकडे निघाली. खुशबूने वैभवच्या रूमचे गेट ठोठावले. तेव्हा तिला आतून कोणाचाही आवाज येत नाही. त्यामुळे खुशबूला वाटते की वैभव रूममध्ये नाही. याचा फायदा घेण्यासाठी तिने विचार केला की वैभव जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत ते जेवण ठेवेल आणि पटकन परत येईल. हा सगळा विचार करत खुशबू ताबडतोब खोलीत शिरली आणि ट्रॉली टेबलाजवळ ठेवून ती वळणार होती. तेवढ्यात खुशबूला मागे वळून दार उघडल्याचा आवाज येतो. वैभव समोर होता, तेही फक्त पॅन्ट घालून आणि शर्ट नाही. हे पाहून खुशबूचे डोळे आश्चर्याने विस्फारले, पण लगेच ती लाजून मागे वळते आणि स्तब्धतेने म्हणाली, राजासाहेब, आम्हाला माफ करा. तुम्ही खोलीत नसता असे आम्हाला वाटले होते. त्यामुळेच आम्ही जेवणाची ट्रॉली ठेवून निघालो होतो. इतक्या कमी वेळात खुशबूला कळलेच नाही, वैभव तिच्या अगदी जवळ आला होता. अचानक खुशबूला तिच्या कमरेवर काहीतरी जाणवले आणि आश्चर्याने तिचे डोळे मोठे झाले. खुशबू मागे वळून दूर जाण्यापूर्वीच कोणीतरी तिला घट्ट पकडले आणि तिच्याकडे ओढले. तो जवळ ओढतो असे होताच खुशबूची पकड तिच्या लेहंग्यावर घट्ट होते आणि ती हळू आवाजात म्हणाली, राजासाहेब, तुम्ही काय करताय? खुशबूचा असा आवाज ऐकून वैभवच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले. वैभवने खुशबूला जवळ घेतलं आणि तिच्या कानात हळुवारपणे कुजबुजत म्हणाला, कदाचित आज काम संपवून तू निघणार नाहीस. आईने तुला मला जेवण करून जायला सांगितले होते आणि तू ठेवून निघते आहेस. वैभवची ही कुजबूज खुशबूचा श्वास रोखण्यासाठी पुरेशी होती. वरती वैभवची जवळीक जणू खुशबूचा जीव घेत होती. खुशबू दबक्या आवाजात म्हणते, आम्ही तुम्हाला पाहिलं नाही म्हणून निघालो होतो. तुम्ही बसा राजासाहेब, आम्ही जेवण लावते. असं म्हणत खुशबू वैभवपासून दूर जाऊ लागते. पण वैभवची खुशबूवरची पकड सुटते. वैभवच्या कृत्याने खुशबू घाबरली होती. अनेक विचित्र विचार तिच्या मनात येत होते. पण हेही खरे होते की कुठेतरी वैभवच्या स्पर्शाने तिला घाणेरडे तर वाटत नव्हते. उलट वैभवला स्वतःचेच वाईट वाटत होते. आज जवळ असल्याने इतक्या दिवसांनी खुशबूला सुरक्षित वाटू लागले. हळूहळू खुशबूचा जड श्वास शांत होऊ लागला आणि वैभवच्या मिठीत डोलताना ती बेशुद्ध झाली. खुशबू काही हालचाल करत नाही हे पाहून वैभवने तिला स्वतःकडे वळवताच तो आश्चर्यचकित झाला, कारण खुशबू बेशुद्ध होती. वैभवने काळजीने खुशबूला उचलतो आणि तिला त्याच्या बेडवर झोपवतो आणि लगेच शिवला फोन करून डॉक्टरांना बोलवायला सांगतो. खुशबू पलंगावर पडताच वैभवने पाण्याचे काही थेंब तिच्या चेहऱ्यावर टाकले आणि खुशबू अचानक शुद्धीवर आली. ती शुद्धीवर येताच खुशबू वैभवला तिच्या समोर पाहते आणि त्याला घट्ट मिठी मारून जोरजोरात रडू लागते. क्षणभर वैभवसुद्धा आश्चर्यचकित होतो, कारण यावेळी खुशबूने वैभवला घट्ट पकडून ठेवले होते. जणू काही तो तिला सोडून गेला तर काय वादळ येईल कुणास ठाऊक. यावेळी खुशबू वैभवच्या छातीवर जोरात ओरडते. अचानक खुशबू रडते आणि म्हणते, तू आम्हाला या जगात एकटे का सोडलेस? आमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण तूच होतीस.
जर तुला जायचे होते तर तू मला का नाही घेऊन गेलीस? तू मला रडायला का सोडलेस असं एकटं? हे सगळं बोलून खुशबू पुन्हा रडायला लागते. वैभवने खुशबूला त्याच्या छातीशी घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोक्याला प्रेमाने मिठी मारत तो हळुवारपणे म्हणाला, कोण म्हणतंय की तू एकटी आहेस? बघ, संपूर्ण कुटुंब तुझ्यावर खूप प्रेम करते. विशेषतः आई तुझ्यावर खूप प्रेम करते. तुला दिसत नाही का त्यांचे प्रेम, जे तू जाण्याबद्दल बोलत आहेस? वैभवच्या या शब्दात काय जादू होती माहीत नाही की खुशबूचे रडणे हळूहळू बंद झाले, पण तरीही ती तशीच वैभवला धरून रडत होती. वैभवने हात पुढे करून शिवला डॉक्टरांना आणू नको असा संदेश दिला. खुशबू शांत होताच वैभव तिला पाणी देतो आणि तिच्या डोक्याला हळूवार हात लावतो. काही काळानंतर जेव्हा खुशबू सामान्य होते तेव्हाच तिला आठवते ती काय करत होती. तिला ते आठवताच ती झटक्याने पलंगावरून उभी राहते. तिचे कपडे सरळ करते आणि डोळे खाली करून वैभवला म्हणते, राजासाहेब, आम्हाला माफ करा. आम्हाला काय झाले ते कळले नाही. ठीक आहे, चल जाऊया, तुम्ही जेवून घ्या. आम्हाला उशीर होतोय, कॉलेजमध्ये परीक्षा आहे त्यामुळे. काहीही न बोलता वैभवने फक्त होकारार्थी मान हलवली आणि खुशबू पटकन त्याच्या खोलीतून निघून गेली. इकडे खुशबू निघून गेल्यावर अचानक वैभवच्या चेहऱ्याचा रंग बदलला आणि तो शिवला फोन करून म्हणतो, आम्ही खुशबूची प्रत्येक माहिती हवी आहे असे सांगितले होते, पण आत्तापर्यंत मी तसे काहीच ऐकले नाही. वैभवचे बोलणे ऐकून शिव म्हणतो, माझ्याकडे ती सर्व माहिती आहे. मी घरी पोहोचताच ती द्यायला आलो आहे. एवढे बोलून शिव शांत झाला, कारण यावेळी त्याला समजले की वैभव सध्या खूप रागात आहे. शिवाने पुढे काही बोलणे योग्य मानले नाही आणि इकडे वैभवनेही लगेच कॉल डिस्कनेक्ट केला. फोन कट केल्यानंतर वैभव सर्व काही सोडून फक्त शिव येण्याची वाट पाहत होता. तेवढ्यात दारावर ठोठावतो आणि शिव आत येतो आणि त्याच्या हातात एक फाईल ठेवतो. फाईल ठेवल्यावर शिव वैभवकडे एका नजरेने पाहतो आणि लगेच म्हणू लागतो, खुशबू सिंग हे नाव आहे. सिंगला त्यांच्या वडिलांकडून वारसा मिळाला आहे, पण वडिलांची साथ न मिळाल्याने आणि आईला नेहमी वेदना होत असल्याने पाहून ती तिच्या वडिलांचा तिरस्कार करते. खुशबूने तिच्या वडिलांना कधी पाहिलंही नाही. पण सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे मिस्टर सिंग हे खूप मोठ्या कुटुंबातील आहेत. त्यामुळे आम्हाला माहिती मिळवण्यात काही अडचण आली, पण लवकरच आम्हाला सर्व काही माहिती मिळेल. निलिमाजी 17 वर्षांची होती तेव्हा ती पहिल्यांदा मिस्टर सिंगला भेटली होती आणि वयाच्या 18व्या वर्षी तिने त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात त्यांच्याशी लग्न केले. मिस्टर सिंग खरंच निलिमाजीवर प्रेम करत होते, पण त्यांच्या घरच्यांना निलिमाजी कधीच आवडली नाहीत. म्हणून निलिमाजीचा जीव वाचवण्यासाठी त्यांना मुलगी आणि पत्नीपासून दूर राहावे लागले. हे देखील खरे आहे की त्यांनी दुसऱ्यांशी लग्न केले, परंतु कुटुंबाच्या दबावाखाली. श्री सिंगच्या कुटुंबातील सदस्यांना हे माहीत आहे की श्री सिंग यांना एक मुलगी आहे आणि आता त्यांचे कुटुंब खुशबूला शोधत आहे. खुशबू यांचे जीवन धोक्यात आले आहे, कारण आजही तिला श्री सिंगची दुसरी पत्नीची खुशबू यांना ठार मारण्याची इच्छा आहे. म्हणूनच निलमाजीने खुशबूला प्रत्येकाच्या डोळ्यांपासून वाचवले आणि तिला आपल्या आजोबांकडे पाठवले. परंतु तेथेही तिच्या मामीने तिला खूप वाईट वागणूक दिली, खूप छळ केला गेला. यामुळे तिने आपला जीव देण्याचा प्रयत्न केला. मग श्रुती आणि प्रीती यांनी तिला इथे आणले, परंतु श्री सिंग अजूनही आपल्या मुलीचा शोध घेत आहेत. आमच्या माहितीनुसार हे कोण सिंग कुटुंब आहे आम्हाला हे माहीत नाही, परंतु आम्हाला इतके शोधण्यात यश आले आहे की त्याच्या दुसऱ्या पत्नीसह त्याला मूल नाही आणि त्यांची सर्व मालमत्ता येत्या काळात खुशबूची असेल. म्हणूनच त्यांची दुसरी पत्नी खुशबूला ठार मारण्यासाठी शोधत आहे. निलमाजी आणि श्री सिंग या दोघांनाही माहीत आहे की खुशबूच्या जीवाला धोका असू शकतो. म्हणूनच त्यांनी तिला इतक्या दूर पाठवले आणि निलमाजींचा कर्करोगाने मृत्यू झाला. एवढं बोलून शिव गप्प बसतो आणि वैभव त्याला निघून जाण्याचा इशारा करतो. शिव खोलीतून निघून गेल्यावर वैभव शांतपणे उठतो आणि गेट बंद करतो आणि कुठल्या तरी अज्ञात भावनेने तो त्या फाईलकडे पाहतो, ज्यात खुशबूची सर्व माहिती असते. यावेळी वैभवच्या मनात फक्त खुशबूचे अश्रू वाहत होते. का माहीत नाही, पण 2च दिवसांपूर्वी भेटलेल्या मुलीचे अश्रू वैभवचे मन दुखवत होते. एकदा वैभवने डोळे घट्ट बंद केले, कारण त्याला माहीत होते की या फाईलमध्ये अनेक गोष्टी असतील ज्यामुळे खूप वेदना होऊ शकतात. पण ते काहीही असले तरी खुशबू त्याच्या आयुष्यात टिकून होती. हा सगळा विचार करत वैभवने ती फाईल उघडली. चला खुशबूचे आयुष्य जाणून घेऊया. खुशबूची आई निलिमा जी मध्यमवर्गीय कुटुंबातून आली होती. हायस्कूलच्या शिक्षणादरम्यान ते रामनाथ सिंग होते, खुशबूचे वडील. रामनाथ हा कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. त्यावेळी सिंह कुटुंबाचा राजस्थानमधील जोधपूरमध्ये मोठा व्यवसाय होता. पण एकुलता एक असल्याने रामनाथला नेहमीच कुटुंबापासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे रामनाथजींना श्रीनगर, उत्तराखंड येथे पाठवण्यात आले. रामनाथजींनीही आपले शिक्षण श्रीनगर, उत्तराखंड येथून केले. या दरम्यान तो हायस्कूलमध्ये निलिमाजींना भेटतो. निलिमाजी खूप सुंदर होत्या. जेव्हा त्यांच्या कुटुंबातील एकुलती एक मुलगी राहता त्यांनी त्यांच्या वडिलांसमोर पुढे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे वडिलांनी आपल्या मुलीच्या जिद्दीला कंटाळून तिला रुद्रप्रयागमधून श्रीनगरला शिक्षणासाठी पाठवले. तिथे रामनाथला भेटते. पहिले 6 दिवस निलिमाजी जेव्हाही रामनाथजींना भेटतात तेव्हा त्यांच्यात भांडण होते. पण असे म्हणतात की फक्त भांडणामुळेच प्रेम जवळ येते. दोघांच्याही बाबतीत असेच घडले.
हळूहळू त्यांना कळलेच नाही की भांडण करताना ते प्रेमात पडू लागले. इकडे या दोघांचे प्रेम वाढू लागले आणि तिकडे राजस्थानमध्ये रामनाथजींच्या वडिलांनी त्यांचा विवाह एका श्रीमंत कुटुंबातील मुलीसोबत करण्याचा निर्णय घेतला. निलिमाजींना कळलेही नाही की ती श्रीनाथजींच्या इतक्या प्रेमात पडली होती की ती लाडकी मुलगी जी आपल्या वडिलांवर सर्वात जास्त प्रेम करते ती त्यांच्या विरोधात जाऊन रामनाथ सिंह यांच्याशी लग्न करण्यास तयार झाली. त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यावर रामनाथजींना हे देखील माहीत होते की त्यांचे कुटुंब त्यांचे लग्न निलिमाजीसारख्या सामान्य मुलीशी कधीही करणार नाही. म्हणून त्यांच्या प्रेमासाठी त्यांनी निलिमाजी यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर निलिमाजी पहिल्यांदा घरी जातात आणि वडिलांना समजावण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचे वडील तिच्याशी सर्व संबंध तोडून तिला घराबाहेर हाकलून देतात. त्यानंतर रामनाथजी त्यांच्यासोबत श्रीनगरला परत येतात आणि येथे आल्यानंतर ते स्वतःहून छोटी मोठी कामे करू लागतात. कारण त्यांना माहीत होते की त्यांचे कुटुंब त्यांचे लग्न कधीच स्वीकारणार नाही. त्यामुळे त्यांना निलिमाजींना या सगळ्यांपासून दूर ठेवायचे होते आणि त्यांचे कुटुंबीय किती धोकादायक आहेत हेही त्यांना चांगले माहीत होते. तसेच लग्नाला 2 महिने उलटून गेले आणि या काळात रामनाथजींनी निलिमाजींना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ दिला नाही. पण कदाचित त्यांच्या सुखी आयुष्यात वादळ येणे बाकी होते. रामनाथजी जेव्हा शिक्षण पूर्ण करूनही घरी गेले नाहीत तेव्हा त्यांच्या वडिलांना संशय येऊ लागला. त्यामुळे त्यांनी राजस्थानमधून काही लोकांना श्रीनगरला पाठवून त्यांची खबर घेतली. रामनाथजींचे इथे शिक्षण पूर्ण करून लग्न झाल्याचे समजताच ते पुन्हा वडिलांना हे सर्व सांगतात. हे ऐकताच भवन सिंग यांना निलिमाचा राग येऊ लागला. तो जातो कारण त्याला वाटते की निलिमाजींनी आपल्या मुलाला अडकवले आहे आणि त्या क्षणी त्यांनी ठरवले की कोणत्याही किमतीत तो निलिमाजींना रामनाथजींपासून वेगळे करेल. कारण त्यांनी स्वतःसाठी निर्माण केलेला हा आदर आणि दर्जा ते गमावणार नाही. त्यासाठी त्यांना स्वतःच्या रक्ताचा सुखाचा त्याग करावा लागला तरी चालेल. आपल्या मुलाने न सांगता लग्न केल्याचे भवन सिंगला समजता त्यांचा राग गगनाला भिडला आणि तो लगेचच राजस्थानहून श्रीनगरला निघून गेला. पण याच काळात रामनाथजी काम करत असताना आपल्या वडिलांना भेटतात. तेथे माणसे दिसतात. संधी मिळताच ते निलिमाजींसोबत तिथून निघून जातात. आपल्या वडिलांना श्रीनगरला पोहोचायला 3 ते 4 दिवस लागतील हे त्यांना चांगलेच माहीत होते. म्हणून ते तिथून लगेच निलिमाजींसोबत हरिद्वारला आले. हरिद्वार उत्तराखंड. निलिमाजी आणि रामनाथजी हरिद्वारला पोहोचतात. निलिमाजी त्यांना नकळत प्रश्न विचारतात. तेव्हा रामनाथजी त्यांना समजावतात आणि म्हणतात, आमच्या वडिलांना आमच्या लग्नाची माहिती असेल. ते गेले आणि आम्ही निघालो. आमचे कुटुंब कसे आहे हे तुम्हाला आम्ही आधीच सांगितले आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी येथे आणले आहे. आता लक्षात ठेवा की आम्ही परत जाऊन बाबांशी बोलू आणि आम्ही त्यांना तुमच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू. कारण वर्षानुवर्षे आम्ही शिकलो आहेत की ते कोणत्याही प्रकारे त्याच्या सन्मानाच्या आणि दर्जाच्या विरोधात जाणार नाहीत आणि आमचे लग्न स्वीकारणार नाही. त्यांना आमच्यासाठी श्रीमंत घरातील मुलगी आधीच सापडली होती. हे सर्व सांगत असताना रामनाथजींच्या डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होते. निलिमाजींना रामनाथजींच्या डोळ्यातील सत्य स्पष्टपणे दिसत होते आणि हे देखील सत्य आहे की रामनाथजींनी त्यांच्यापासून सत्य कधीच लपवले नाही. निलिमा यांना हरिद्वारमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी त्यांच्या एका मित्राची मदत घेतली आणि तेथून पुन्हा श्रीनगरला आले. भवन सिंग 2-3 दिवसात श्रीनगरला येतात. तेव्हा त्यांना रामनाथजी त्यांच्या मित्राच्या घरी राहतात. काम शिकत असल्याचे दिसले. हे पाहून भवन सिंगने पाठवलेल्या माणसांवर तो जोरात ओरडतो. तसाच भवन सिंग काही दिवस राहून निघून जातो. म्हणून रामनाथजी निलिमाजींना पुन्हा इथे घेऊन येतात. दिवस हळूहळू निघून जातात. पूर्वी काही दिवस का होईना रामनाथजी राजस्थानला जाऊन आपल्या कुटुंबियांना भेटायचे. राजस्थानमध्ये रामनाथजींच्या आई मिश्रीजी यांना निलिमाजीबद्दल सर्व काही माहीत होते आणि त्यांना निलिमाजीबद्दल जे काही सांगितले गेले त्यांना ते खूप आवडले. मिश्रीजींनी निलिमा यांना त्यांची सून म्हणून स्वीकारले होते. त्यांच्या लग्नाला 1 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे आणि या 1 वर्षात निलिमाजींना कळते की ती आई होणार आहे. जेव्हा ती रामनाथजींना या आनंदाविषयी सांगते तेव्हा असे वाटते की तिला जगातील सर्व सुख मिळाले आहे. रामनाथजींना ताबडतोब जाऊन त्यांच्या आईला निलिमाजी आई होणार असल्याची आनंदाची बातमी सांगायची होती. म्हणून त्यांना कळताच त्यांनी आपल्या मित्राच्या पत्नीला तिच्यासोबत सोडून राजस्थानला जाणेच योग्य मानले. रामनाथजी राजस्थानला येतो आणि त्याच्या वडिलांना विनंती करतो की त्याच्या आईला तीर्थयात्रेला जायचे असल्याने त्याला 1 वर्ष आपल्या आईकडे ठेवायचे होते. तीर्थयात्रा हे फक्त एक निमित्त आहे. वास्तविक मिश्रीजींना या काळात निलिमाजींना एकटे सोडायचे नव्हते. म्हणून तीर्थयात्रेचे निमित्त करून त्यांनी रामनाथजींसोबत श्रीनगरला येतात. निलिमाजी आपल्या सासूला आई म्हणून मिळाल्याने खूप आनंदी होतात आणि हळूहळू मिश्रीजींसोबत त्यांचे दिवस अधिकाधिक सुंदर होत गेले. शेवटी तो दिवस आला जेव्हा निलिमाजींनी एका सुंदर राजकुमारीला जन्म दिला. निलिमाजी यांची मुलगी दिसायला खूप सुंदर होती. मिश्रीजींना त्यांच्या नातीला पाहताच त्यांच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, खुशबू. त्यांच्या मनात नेहमीच मुलगी व्हावी अशी इच्छा होती, पण ती त्यांच्या नशिबात कधीच नव्हती. आणि आज जेव्हा त्यांनी त्यांचा जन्म पाहिला तेव्हा त्यांनी आपल्या नातीला पाहिले तेव्हा त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण झाल्यासारखे वाटले. तेव्हापासून लहान राजकुमारीचे नाव निलिमाजी आणि रामनाथजी यांनी खुशबू सिंग ठेवले.
काही काळानंतर मिश्रीजींनी राजस्थानला परत आल्या. जेव्हा खुशबू सुमारे 4 महिन्यांची होती. त्यांच्या आईला राजस्थानला सोडत असताना रामनाथजींना 1 आठवडा राजस्थानमध्ये राहावे लागले. एके दिवशी रामनाथजी परत जाण्यासाठी त्यांच्या वडिलांच्या खोलीत जाणार होते. तेव्हा त्यांना मोठा आवाज ऐकू आला. भवनसिंगजी कोणाला तरी म्हणत होते, "इतके दिवस कुठे मेला होतास? आता तू येऊन म्हणत आहेस की त्या महिलेने मुलीलाही जन्म दिला आहे." असे म्हणत भवनसिंग समोर उभ्या असलेल्या माणसाला गोळ्या घालतो. बाहेर उभ्या असलेल्या रामनाथजींना समजायला वेळ लागला नाही की वडिलांना आता लग्न झाले आहे हे समजले आहे. एवढे बोलून तो आईशी बोलू लागला. खोलीत त्यांच्याकडे धावत गेले आणि त्यांना सर्व काही सांगितले. त्यांची आई त्यांना काही पैसे देते आणि म्हणते, "बेटा, निलिमा आणि खुशबू आणि तुझ्या मुलीला इथून घेऊन निघून जा. तुम्ही दोघे उत्तराखंडमध्ये राहिल्यास एक दिवस तुमचे वडील तुम्हाला नक्कीच पकडतील. तुम्ही उत्तराखंड सोडले तर बरे. जा आणि दुसरीकडे राहा. दुसरी कुठली तरी व्यवस्था करा." मग रामनाथजी त्यांच्याकडे बघतात तेव्हा मिश्रीजी म्हणतात, "आमची काळजी करू नका. आम्हाला माहीत आहे की तुझा बाप आम्हाला काही करणार नाही. फक्त जा आणि राजकुमारी आणि निलिमाजींची चांगली काळजी घ्या." रामनाथजी आपल्या आईचे आशीर्वाद घेऊन मागच्या गेटमधून निघून जातात. दुसऱ्या दिवशी रामनाथजी श्रीनगरला पोहोचतात आणि श्रीनगरला पोहोचताच कोणालाही न भेटता, निलिमाजींना न कळवता ते पुन्हा सर्व आवश्यक वस्तूंसह ट्रेन पकडतात आणि इंदूरला निघून जातात. निलिमाजी रामनाथजींचा चेहरा वाचून समजल्या होत्या की पुन्हा एकदा भवनसिंग नक्कीच त्यांच्याबद्दल जाणून आहेत. यावेळेस ती पूर्वीपेक्षा जास्त घाबरली होती. कारण आधी ते दोघेही एकटे होते, पण यावेळी तिच्यासोबत एक छोटीशी मुलगी होती, जी तिला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रिय होती. त्याचप्रमाणे सुमारे 3-4 दिवसात रामनाथजी निलिमाजींसोबत इंदूरला येतात, जिथे तो मिश्रजींनी दिलेल्या पैशाने एक प्लॉट विकत घेतो आणि तिथेच सेटल होतो आणि मग श्रीनगरला निघतो. दरम्यान जेव्हाही त्याला वेळ मिळेल तेव्हा तो निलिमाजींना पैसे देण्यासाठी इंदूरला येत असे. हळूहळू खुशबू मोठी होऊ लागली आणि तिच्या वडिलांना पाहण्याची तिची इच्छा आणखी वाढली. पण खुशबूने त्यांना पाहिले असे कधीच घडले नाही. अगदी खुशबू ही तेव्हा 1-2 वर्षांची होती. यावेळी जेव्हा रामनाथजी येत होते तेव्हा ते निलिमाजींच्या मांडीवर डोके ठेवत होते आणि ढसाढसा रडत होते. रामनाथजींना असे पाहून निलिमाजी आश्चर्यचकित व्हायच्या आणि ती काळजीत पडायची आणि त्यांना विचारायची. तेव्हा रामनाथजी त्यांना सांगतात की त्यांच्या वडिलांना त्यांच्याबद्दल सर्व काही कळाले आहे, परंतु त्यांना हे माहीत नाही की तू कुठे आहेस. त्याने आमच्यापुढे एक अट ठेवली आहे की जर आम्ही तुला सोडून त्यांनी सुचवलेल्या मुलीशी लग्न केले तर तो तुला आणि खुशबूला जगू देईल, नाहीतर ते तुम्हा दोघांना मारून टाकतील. हे ऐकून निलिमाजी मूर्छित होण्याच्या मार्गावर येतात. पण रामनाथ तिला नियंत्रित करतो आणि म्हणतो, "तुझे आणि चिकूचे रक्षण करण्यासाठी आम्हाला हे करावे लागेल, पण आम्ही तुझी शपथ घेतो. आम्ही वचन देतो की त्या महिलेशी लग्न करण्यासाठी आम्ही एक अट ठेवली आहे की आम्ही तिच्या केसात सिंदूर भरणार नाही." निलिमाजी त्यांच्याकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहतात. तेव्हा रामनाथजी तिला मिठी मारतात आणि हळूहळू त्यांच्यातील सर्व अंतर नाहीसे होते. या क्षणी निलिमाजींना रामनाथजींशिवाय कोणीही दिसत नव्हते. निघताना रामनाथजींनी पुन्हा भेटण्याचे वचन दिले होते. चिकूची चांगली काळजी घ्या आणि तिला मी पैशांची कमतरता भासू देणार नाही. असेच दिवस निघून गेले आणि तिथेच रामनाथजींनी दुसऱ्या स्त्रीची लग्न केले, जी एक लोभी महिला होती. त्यापैकी तिला फक्त रामनाथजींच्या संपत्तीची आवड होती. तिला फक्त रामनाथ सिंहापासून मूल हवे होते. पण नशेत असतानाही रामनाथजी तिच्या जवळ गेले नाहीत. असे कधीच झाले नाही की त्यांना निलिमाजी आठवत नाहीत. तसेच रामनाथजी त्या दोघांना, खुशबू आणि निलिमाजींना गुप्तपणे भेटत असत. हळूहळू निलिमाजीने ठरवलं की ती आपल्या शहर श्रीनगरला परत जाईल आणि तिने तिथे राहायला सुरुवात केली. म्हणून रामनाथजींना विचारल्यावर त्यांनी श्रीनगरमध्येच नवीन घर बांधून दिलं आणि ती खुशबूसोबत तिथे राहू लागली. हळूहळू खुशबू मोठी होत गेली आणि तिला आपल्या वडिलांना अधिकाधिक भेटण्याची इच्छा होऊ लागली. पण वडिलांची सोबत न मिळाल्याने ती त्यांचा तिरस्कार करू लागली. हळूहळू एकटे राहिल्यामुळे आणि नेहमीत काळजी राहिल्यामुळे निलिमाजी ब्रेन कॅन्सरची शिकार झाली होती आणि त्यांनी हे नाही रामनाथजींना सांगितले होते, नाही त्यांच्या एकुलत्या एक मुलीला. एके दिवशी रामनाथजींची वाट पाहत असताना निलिमाजींचा मृत्यू झाला. पण काही चांगले झाले तर शेवटच्या क्षणी तिच्यासोबत जे घडलं, निलिमाजींना वडिलांचं प्रेम पळत मिळालं होतं. तोपर्यंत खुशबूची सर्व हकीकत आणि सत्य वैभवच्या समोर आले होते की त्यानंतर तिने त्यांच्या सांगण्यावरून तिच्या आजोबांसोबत राहणे सुरू केले होते. पण तिच्या दोन्ही मामी आणि मुलांनी मिळून खुशबूचे आयुष्य दयनीय बनवले होते. त्यामुळे खुशबूने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता आणि तिला तिच्या आईकडे जायचे होते. पण मध्येच प्रीती आणि श्रुतीची तिची भेट झाली आणि इथे ठकराल महलात आली. इकडे आल्यानंतर आजोबांनी तिला रिद्धिमाजीबद्दल सांगितले. तेव्हा खुशबूच्या मनात एकच गोष्ट होती की ती आपल्या आईला वाचवू शकली नाही, पण ती रिद्धिमाजीला काही होऊ देणार नाही. आणि तेव्हापासून खुशबू नेहमी सावलीप्रमाणे रिद्धिमाच्या मागे असते. वैभवला तर आधीही खुशबूबद्दल शंका नव्हती. काही असेल तर तो फक्त राग. तो सुद्धा खुशबूचा निरागसपणा, तिचा साधेपणा, तिची काळजी या सगळ्यात हरवल्यासारखा वाटत होता. पण झालं होतं आता त्याला खुशबूची कोणतीही अडचण नव्हती. सगळे सत्य वैभव समोर आले की रामनाथजी आजही आपली मुलगी खुशबूचे रक्षण कसे करत आहेत. तिच्या शाळेच्या फीपासून ते तिच्या महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च रामनाथ गुप्त ठेवत होते.
फरक एवढाच आहे की खुशबूला शिष्यवृत्ती मिळते जे रामनाथजींनी दिलेली आहे. खुशबू अभ्यासात खूप हुशार होती आणि तिला मानसशास्त्रज्ञ व्हायचं होतं. पण रिधिमाजीसाठी ती पूर्ण डॉक्टर होती. वैभवला पण कळलं की रिधिमाजीच्या प्रकृतीत एवढी मोठी सुधारणा झाली असेल तर ती सुद्धा खुशबूमुळेच. आता खुशबूचे सर्व सत्य वैभवच्या समोर होते आणि आता वैभवला वाटले होते की खुशबू ही फक्त आपली जबाबदारी आहे आणि तिला प्रत्येक धोक्यापासून वाचवायची आहे. कारण आता खुशबूचे आजोबा सुद्धा तिचा शोध घेत होते, कारण आता त्यांनाही कळाले होते की खुशबू हीच आपल्या कुटुंबातील एकमेव हकदार व्यक्ती आहे. पण या हकदार व्यक्तीसोबतच त्यांच्या डोक्यावर अनेक संकटेही उभी होती. खुशबू प्रथम तिची परीक्षा देते, त्यानंतर लगेच ती गंगेच्या काठी कविता महोत्सवाला जातात. प्रीती आणि श्रुती खुशबूच्या आनंदासाठी तिच्यासोबत येतात. इथे ठकराल मॅन्शनमध्ये रमेश ठकराल आणि सुधाजी भक्कम खोलीत बसले होते आणि वैभव त्यांच्यासमोर बसला होता आणि तो त्या दोघांना खुशबूबद्दल सर्व काही सांगत होता. खरं बोलतोय? मग सुधाजी सांगतात, पण प्रीतीने आम्हाला सांगितले होते की खुशबूने तिला सांगितले होते की तिच्या आईने तिच्या वडिलांना दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडले होते. त्यामुळे तिला वडील या शब्दाचाही तिरस्कार होऊ लागला होता. मित्रांनो, खुशबूच्या वडिलांची वास्तविकता काय आहे ते बघू पुढच्या भागात.